मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आईवर देखील हल्ला केला. नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत मंगळवारी पहाटे ही घटना घडली. वसई विरार शहरातील एकाच आठवड्यातील ही चौथी हत्या आहे. टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेलफेअर ही चाळ आहे. या चाळीत सुप्रिया कानडे पैवर्ष 35 ही महिला राहते. तिची आई आणि भाऊ शेजारीच राहतात. महिलेचा पती गावी गेलेला होता. मंगळवारी पहाटे तिचा सक्का भाऊ अजित मालुष्टे पैवर्ष 40 याच्यासोबत भांडण झाले. या भांडणात अजितने कोयत्याने तिच्यावर वार केला. तिच्या मानेवर आणि छातीवर कोयत्याचे वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली. भांडण सोडवण्यासाठी तिची आई मध्ये पडली तेव्हा अजितने तिच्यावरही वार केले. ती गंभीर जखमी झाली. सुप्रियाचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या आईला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मला सकाळी 5:30 वाजता ही घटनेची माहिती मिळाली तेव्हा सुप्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा भाऊ मनोरुग्ण होता. त्याने कोयत्याचा वार करून तिची हत्या केली, अशी माहिती स्थानिक रहिवासी महेंद्र कदम यांनी दिली. तर तुळींज पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. माझ्या घरी सकाळी साईधाम सोसायटीचे काही लोक आले होते की आमच्या बिल्डिंगमध्ये भांडण झालंय, म्हणून मी सकाळी 5:30 वाजता त्यांच्या बिल्डिंगमध्ये गेलो होतो. तिथे बघितलं तर मी म्हणजे एक बाईचं खून करण्यात आलेला आहे तिच्या लहान भावाने. जी मयत झाली आहे तिचं नाव सुरेखा कानडे म्हणून आहे आणि ज्याने मारलाय त्याचं नाव अजित मालुष्टे म्हणून. हा जो अजित नावाचा व्यक्ती जो आहे तो मनोरुग्ण आहे, थोडा वेडसळ आहे आणि त्याचे औषध वगैरे चालू होते. त्याने 15 दिवसापासून काहीतरी औषध वगैरे काय घेतले नव्हते.